डेक्कन बस स्थानकामधून भर दिवसा पीएमपी बसवरून पळवणारा तो तरुण नेमका कोण होता आणि त्याने हे धाडस का केलं याचा आता खुलासा झाला आहे। सगळी बातमी सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस पळवणारा गोपाल सिंग राणा हा अवघ्या 20 वर्षांचा तरुण असून तो मनोरुग्ण असल्याचा आता उघड झाला आहे। मूळचा उत्तराखंडचा असलेला हा तरुण मुंबईत ड्रायव्हरची नोकरी शोधायला आला होता, पण तो पुण्यात कसा पोहोचला हे त्याला स्वतःलाही सांगता येत नाहीये। शनिवारी पीएमपी चालकाने बसमध्ये चावी सोडल्याची संधी साधून या तरुणाने बस सुरू केली आणि बस पळवली। आरोपी ही बस चालवत महाराष्ट्र बँकेकडून गुडलक चौकापर्यंत आला। तिथे असलेल्या करंजीला वळसा घालून तो पुन्हा डेक्कन बस स्थानकाकडे बस दामटत होता। सुदैवाने पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला वेळीच अडवलं, अन्यथा मोठी जीवितहानी होऊ शकली असती। तो सध्या पोलिसांना उडवाउडवीची उत्तर देत असून त्याच्या कुटुंबाचा शोध सुरू आहे। या घटनेने 2013 मधील भीषण बस अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।